जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात? मी आता आलेलो आहे काळा चौकीच्या महागणपतीसाठी आणि महागणपती कुठे आहे बघायचं आहे. बघा, महागणपती अतिशय आपल्या एकदम समोर आहे आणि काळा चौकीच्या त्या संपूर्ण जी काळा चौकी नगरी आहे इकडे आतमध्ये घुसतोय. तर व्लॉग असणार आहे एवढ्याशा छोट्याशा गल्लीमध्ये गणपती कसा आतमध्ये जातो हे बघायचं. गणपती आहे या गल्लीमध्ये आणि या छोट्याशा गल्लीमधनं बाप्पा आतमध्ये विराजमान होणार आहे. तर आपण जाऊया. तर हीच ती गल्ली आहे. याच त्या गल्लीतनं आपल्याला बाप्पा आतमध्ये येताना बघायचं आहे. लय गर्दी आहे. दिसतोय, मी पण दिसतो. त्रास आहे, त्रास. असं वाटतं की आठवली. आपला महागणपती आहे तो फायनली आता विराजमान झालेला आहे. सकाळी 11च्या दरम्यान बाप्पा आला आणि आता 11 वाजता मंडपात विराजमान झालेला आहे. अतिशय सुंदर असं मोहक रूप आपल्याला बघायला मिळते. हातामध्ये बासुरी देखील आहे. महागणपती अतिशय सुंदररित्या आणि पारंपरिकरित्या आगमन तर झालंच, त्याचप्रमाणे पारंपरिकरित्या तो त्या छोट्याशा जागेतनं जी वाट काढत आतमध्ये आला ना, हे खूप भारी होतं. आणि त्याचं जे समीकरण होतं ते अतिशय सुंदर मंडळांना जमलेलं आहे. खूप सुंदर मूर्तिकाराने देखील अतिशय भारी अशी मूर्ती बनवली आणि यावर्षीची मूर्तीच्या हातामध्ये बासुरी आहे आणि आपलं एक श्रीकृष्णाचं रूप एक वेगळ्या प्रकारे आपल्या महागणपतीला बघायला मिळालं. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि हे संपूर्ण समीकरण बाप्पा कसा आतमध्ये येतोय हे बघायला कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. तसंच आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.